राजन आणि सिंधूच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली होती. जगाच्या नजरेत ते एक आदर्श जोडपं होतं. राजन एका बहुराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्ष होता आणि सिंधू एका महाविद्यालयात प्राध्यापिका होती. त्यांच्याकडे सर्व काही होतं, संपत्ती, प्रतिष्ठा आणि आलिशान घर. उणीव होती ती फक्त एका अपत्याची. असंख्य नवस, आयव्हीएचा त्रास आणि दवाखान्याची उंबरठे झिजवून देखील जेव्हा पदर रिकामाच राहिला तेव्हा सिंधूने या अपूर्णतेला आपली नियती मानलं होतं. त्यांचं आयुष्य एखाद्या शांत तलावासारखं झालं होतं, पण त्या दोघांनाही ठाऊक नव्हतं की ही शांतता त्या भयानक वादळापूर्वीची होती जे त्यांच्या दारावर धडक देणार होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. न्यूज चॅनलवर मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या एका भीषण बस अपघाताची ब्रेकिंग न्यूज आली होती. सांगण्यास येत होतं की 15 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. सिंधू सोफ्यावर बसून चहा पित होती. त्याच वेळी राजनचा फोन वाजला. फोन ऐकताच तो बेडरूममध्ये गेला आणि जेव्हा 10 मिनिटांनंतर बाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. कपाळावर घाम होता आणि हात थरथरत होते. मला आता पुण्यात जावे लागेल. राजनच्या आवाजात एक विचित्र घाई होती. पुणे? पण यावेळी का? आणि काय झालं आहे? सिंधूने टीव्ही म्यूट करत विचारलं. एक अपघात. माझ्या ओळखीच्या कोणाचा तरी अपघात झाला आहे. पोलिसांचा फोन होता. राजन नजरात चोरत होता. सिंधूने जास्त प्रश्न विचारले नाहीत, कारण राजनची अवस्था पाहून प्रकरण गंभीर असल्याचं वाटत होतं. राजन हा रात्रीच निघून गेला. पुढचे 48 तास सिंधूसाठी अस्वस्थतेने भरलेले होते. राजनचा फोन एकतर बंद येत होता किंवा तो फक्त मी नंतर बोलतो असं म्हणून फोन काढून टाकत होता. तिसऱ्या दिवशी दुपारची दाराची घंटा वाजली. सिंधूने दरवाजा उघडला तर तो समोर राजन उभा होता. त्याचे डोळे लाल झाले होते, केस विस्कटलेले होते, पण सिंधूची नजर राजनवर थांबली नाही. तिची नजर त्या घाबरलेल्या मुलावर जाऊन टिकली. तो राजनच्या पायामागे लपण्याचा प्रयत्न करत होता. तो एक 7 वर्षाचा मुलगा होता, ज्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती. डोळ्यात एक खोल भीती होती आणि त्याने राजनचा हात हलक्या जोरात धरला होता, जणू तोच त्याच्या जगाचा शेवटचा आधार असावा. हा कोण आहे राजन? सिंधूच्या आवाजात एक अनामिक भीती होती. राजनने दरवाजा आतून बंद केला. मुलाला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः जमिनीवर गुडघ्यावर बसून सिंधू समोर बसला. सिंधू, मला माफ कर. राजन हा मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागला. मी विचारलं की हा कोण आहे? सिंधू मागे सरकली. तुला आठवते लग्नाचे 3रे वर्ष जेव्हा आपले ते भयानक भांडण झालं होतं, तेव्हा आपण 6 महिन्यासाठी वेगळे झालो होतो. राजन हुंदके देत बोलला. त्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये मीरा नावाची एक मुलगी होती. मी नैराश्यात होतो. ती माझा तेव्हा आधार बनली आणि एका क्षणात खोली शांतता पसरली. सिंधूच्या हृदयाचे ठोके वाढले. मीरा त्याच बसमध्ये होती. सिंधू ती आता राहिली नाही. पोलिसांना तिच्या बॅगेत एक डायरी सापडली, ज्यामध्ये माझा नंबर होता आणि हे लिहिलं होतं की राहुल माझा मुलगा आहे. सिंधूचा श्वास जणू थांबलाच. तिने फाटलेल्या डोळ्यांनी त्या घाबरलेल्या मुलाकडे पाहिलं आणि मग जमिनीवर गुडघ्यावर बसलेल्या आपल्या पतीकडे. काही सेकंद ती एका निर्जीव मूर्तीसारखी उभी राहिली. मग एक भयानक आवाज तिच्या गळ्यातून निघाला की तुझा मुलगा? सिंधूच्या आवाजात एक विचित्र थरथर होती. राजनने रडत सिंधूचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. सिंधू, मला माफ कर. मला स्पर्श करू नकोस. सिंधूने झटकत मागे सरकली आणि इतक्या जोरात किंचाळली की तो मुलगा सुद्धा थरथर कापू लागला. त्याने आपले कान बंद केले. 10 वर्ष, पूर्ण 10 वर्ष मी इथे मुलासाठी दवाखान्याचे उंबरठे झिजवत होते आणि तू माझ्या पाठीमागे हे सर्व काही करत होतास. आणि आज आपल्या पापाचा जिवंत पुरावा माझ्या घरात माझ्या समोर घेऊन आलास. सिंधूच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर वाहू लागला. सिंधू, माझं ऐक. या मुलाचा यात काही सुद्धा दोष नाहीये. राजन पुढे सरकला. त्याचे हात जोडलेले होते. पोलीस याला अनाथ आश्रमात पाठवत होते. याची आई आता या जगात नाहीये. मी याला लावारिस कसं सोडू शकत होतो? हे माझं रक्त आहे सिंधू, तुझे रक्त. सिंधूचा आवाज इतका भयानक आणि मोठा होता की खिडक्यांच्या काचा सुद्धा हादरल्या. आणि मी काय आहे? तुझ्या पायाची चप्पल? हा मुलगा तुझे रक्त असेल राजन, पण माझ्यासाठी फक्त तुझ्या विश्वासघाताचा जिवंत पुरावा आहे. हा माझ्या घरात राहणार नाही.
राहुलच्या सोफ्यावर बसला होता. सिंधूची किंकाळी ऐकून जोरात रडू लागला आणि सोफ्याच्या कोपऱ्यात दडून बसला. त्याने आपल्या लहान हाताने आपले कान बंद केले होते. पुढचे काही दिवस त्या घरासाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. पोलीस आणि बाल कल्याण समितीच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू होत्या. 2 दिवसानंतर DNA रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं की राहुल राजनचा जैविक मुलगा आहे. डायनिंग टेबलवर पडलेला तो रिपोर्ट सिंधूसाठी मृत्यूदंडापेक्षा कमी नव्हता. ती पूर्णपणे तुटली होती. कायदेशीर ताबा तर राजनला मिळाला, पण घराच्या आत एक अघोषित युद्ध सुरू झालं होतं. सिंधूने स्वतःला बेडरूममध्ये कैद करून घेतलं होतं. ती कॉलेजला जात नव्हती. तिने राजनशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. इकडे राहुलची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तो आपल्या आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर येऊ शकला नव्हता. तो काही बोलत नसे, कोणाकडे काही मागत नसे. जेव्हा राजन त्याला जेवण दे तेव्हा तो फक्त 2 घास खाऊन सोडून देत असे. रात्रभर तो झोपेत आई आई असं पुटपुटायचा आणि डचकून जागा व्हायचा. एक दिवस सकाळी जेव्हा राजन राहुलच्या खोलीत गेला तेव्हा त्याने पाहिलं की राहुलने अंथरूण ओलं केलं आहे. तो मुलगा लाज आणि भीतीने चादरीचा कोपरा पकडून रडत होता. राजनचे डोळे भरून आले. त्याने राहुलला मिठी मारली, त्याला आंघोळ घातली आणि चादर बदलू लागला. त्याचवेळी सिंधू खोलीच्या दारात येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात खोल द्वेष आणि शून्यता होती. चला, वडील बनण्याचा छंद तर पूर्ण झाला ना तुझा? सिंधूने टोमणा मारला. पण लक्षात ठेव राजन, हे घर माझे हे आहे. मी या मुलाला कधी स्वीकारू शकणार नाही. याच्या चेहऱ्यात मला तुझा धोका आणि त्या स्त्रीची सावली दिसते. याच्या नावाची एकही काम मला सांगू नकोस. सिंधू, यामध्ये या मुलाचा काहीही दोष नाही. राजेने हताश होऊन विचारलं, जी चूक मी केली त्याची शिक्षा तू याला का देतेस? याची आई मेली आहे, हा पूर्णपणे कोलमडला आहे. आणि मी नाही कोलमडले का? सिंधूचा आवाज भरून आला. माझ्या भावना, माझी निष्ठा, सर्व काही थट्टा आहे. तू एकदाही विचार केलास की जेव्हा शेजाऱ्यांना, माझ्या नातेवाईकांना समजेल की माझ्या पतीचे एक अनोरस अपत्य आहे, तेव्हा माझ्यावर काय प्रसंग येईल? लोक माझ्यावर हसतील, टोमणे मारतील की स्वतः तर मूल जन्माला घालू शकले नाही, आता पतीच्या पापाला सांभाळते. सिंधू प्लीज, मुलगा घाबरत आहे. राजनने राहुलला आपल्याकडे ओढत म्हटलं की भीती तर मला वाटते राजन. सिंधूच्या डोळ्यात अश्रूचा सागर आणि क्रोधाची ज्वाला एकत्र पेटली होती. हे विचार करून की मी गेल्या 10 वर्षापासून अशा माणसासोबत राहत होते ज्याचा एक हिस्सा कुठंतरी श्वास घेत होता. मला स्वतःला माहीत नव्हतं सिंधू, शपथ सांगतो मला माहीत नव्हतं की मीरा आई होणार होती. राजन गयावया करू लागला, पण सिंधू एक शब्दही न बोलता आपल्या बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद केला. ती रात्र त्या 3 लोकांनी जागून काढली. एक ती होती जिने विश्वासघात सोसला होता, दुसरा तो ज्याने विश्वासघात केला होता आणि तिसरा तो ज्याला विश्वासघात म्हणजे काय हेच ठाऊक नव्हतं. पुढच्या सकाळी घरात एक जड श्वास रोखणारी शांतता होती. सकाळचे 7 वाजले होते. राहुल सोफ्यावरच बसला होता. त्याला भूक लागली होती, पण तो काही बोलू शकत नव्हता. त्याची नजर वारंवार त्या बंद दरवाजाकडे जात होती जिथून रात्री त्या रागवलेल्या ताई गेल्या होत्या. राजेने स्वयंपाकघरात जाऊन स्वतः नाश्ता बनवण्याचा प्रयत्न केला. तो दुधाचा ग्लास घेऊन राहुलकडे आला. बाळा, हे पी. राजेने प्रेमाने म्हटले की राहुलने दुधाचा ग्लास धरला, पण त्याचे डोळे पाणावले होते. मला मम्मीकडे जायचं आहे, मला हे घर आवडत नाहीये. राजनचे काळीजही चिरलं गेलं. त्याने मुलाला जवळ घेतलं. तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडला. सिंधू बाहेर आली. ती कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली होती. तिचे डोळे लाल झाले होते, चेहरा उतरलेला, पण तिच्या वागण्यात कठोरता होती. राजनने अपेक्षेने तिच्याकडे पाहिलं. सिंधू, तू नाश्ता नाही केलास? सिंधूने राजनकडे दुर्लक्ष केलं. ती डायनिंग टेबलवर गेली. आपली बॅग उचलल्याने म्हणाली, मी कॉलेजला चालली आहे. सिंधू, प्लीज बोल तरी. आपण याला कसे सांभाळणार? समाजाला काय उत्तर देणार? आपल्याला काहीतरी रस्ता काढावा लागेल. राजनने हताशपणे विचारलं. सिंधू दारात थांबली. न वळता ती म्हणाली, रस्ता तुला काढायचा आहे राजन. ही तुझी चूक आहे, तुझं पाप आहे. माझ्याकडून कोणती अपेक्षा ठेवू नकोस, पण इतके नक्की की या घरात एकतर हा राहील किंवा मी. दरवाजा जोरात बंद झाला. राजन तिथेच उभा राहिला होता. दिवस सरू लागले.
समाज आणि नातेवाईकांच्या नजरेतून वाचण्यासाठी राजनने एक खोटी गोष्ट रचली. त्याने आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना सांगितले की राहुल त्याच्या एका मित्राचा मुलगा आहे, ज्यांचा एका रस्त्या अपघातात मृत्यू झाला आहे आणि जोपर्यंत काही कायमस्वरूपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत तो त्यांच्याकडेच राहील. एके दिवशी संध्याकाळी सिंधू कॉलेजमधून परतली तेव्हा तिने राजनला फोनवर आपल्या बहिणीशी खोटं बोलताना ऐकलं. हो ताई, खूप गोड मुलगा आहे, बस काही दिवसांची गोष्ट आहे, अनाथ आहे पोरगा, मी कसा पाठ फिरवू शकलो असतो. फोन ठेवताच राजेने पाहिले की सिंधू दारात उभी आहे. तिच्या चेहऱ्यावर घृणा होती. खोटं बोलणं ही सुद्धा एक कला असते राजन, आणि तू त्यात पटाईत आहेस. सिंधूने टोमणा मारला. जगासमोर तू एक महान माणूस बनत आहे जो एका अनाथाला आसरा देत आहे. किती चांगलं वाटत असेल ना हे ऐकताना, पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की तू तुझ्या अनारस अपत्याला एका खोट्या नावाच्या आधारावर वाढवत आहे. राजनचे डोके शरमेने झुकले. मग मी काय करू सिंधू? रस्त्यावर जाऊन ओरडू का की हा माझा मुलगा आहे? तू सांग, मी काय करू? हे तर तुला 8 वर्षापूर्वीच विचार करायला हवा होता राजन, जेव्हा तू त्या मीरासोबत होतास. सिंधू ओरडली. तिचे डोळे वाहू लागले. तिथेच उभा असलेला राहुल हे सर्व पाहत होता. त्याला अनारस म्हणजे काय हे माहीत नव्हतं. त्याला इतके समजले होते की त्याच्यामुळेच ते दोघे भांडत आहे. तो गुपचूप आपल्या खोलीत गेला आणि आपल्या आईचा फोटो उराशी धरून हुंदके देऊ लागला. 1 महिना उलटला. सिंधूचे दैनंदिन काम एखाद्या मशीनसारखं झालं होतं. ती सकाळी उठायची, स्वतःचे जेवण बनवायची, कॉलेजला जायची आणि परत आल्यावर स्वतःला खोलीत बंद करून घ्यायची. तिने घरच्या नोकराला स्पष्ट सांगितले होते की राहुलचे कपडे, त्याची भांडी आणि त्याचे कोणतंही सामान सिंधूच्या सामानापासून वेगळं ठेवलं जावं. राहुल जो कधी आनंदी असायचा आता एका घाबरलेल्या पाखरासारखा झाला होता. राजन त्याला खुश ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असे. त्याने राहुलचा प्रवेश एका चांगल्या शाळेत करून दिला होता. त्याच्यासाठी महागडी खेळणी आणली होती, पण त्या मुलाला तर फक्त प्रेमाची गरज होती. राहुलला समजलं होतं की ताईनं त्यांचे समोर येणे आवडत नाही, म्हणून जेव्हा सिंधू हॉलमध्ये असे तेव्हा राहुल सोप्यामागे किंवा आपल्या खोलीत बसून लपायचा. एके रविवारी दुपारी राजन काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत गेला होता. घरी फक्त सिंधू आणि राहुल होता. नोकराला सुट्टी होती. सिंधू आपल्या खोलीत बसून वया तपासत होती. राहुल आपल्या खोलीत खेळत होता. राहुलला खूप भूक लागली होती. तो घाबरलेल्या पावलाने बाहेर आला आणि गुपचूप स्वयंपाकघरात गेला. बिस्किटांची बरणी वरच्या कपाटात ठेवली होती. राहुलने एक स्टूल ओढले आणि त्यावरून चढून बरणी काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे लहान हात बरणीपर्यंत नीट पोहोचू शकले नाहीत. बरणी निसटली आणि काच फुटण्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकता सिंधू झटकन उठली आणि स्वयंपाकघराकडे धावली. तिथले दृश्य पाहून तिचे पाऊल थबकले. जमिनीवर काचेचे तुकडे विखुरलेले होते. बिस्किट चहूकडे पसरली होती आणि त्या तुकड्यामध्ये राहुल बसून थरथर कापत होता. त्याच्या पायाच्या अंगठ्याजवळ काचेचा एक मोठा तुकडा लागला होता आणि तिथून रक्ताची धार वाहत होती. राहुलने रडत वर पाहिले. सिंधूच्या डोळ्यात पाहता त्याची भीती शिखरावर पोहोचली. त्याला वाटलं की आता आपल्याला खूप मार मिळेल. मला खूप भूक लागली होती. राहुल हा अडखळत रडू लागला. त्याने आपल्या लहान हाताने काचेचे तुकडे गोळा करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याच्या बोटांनाही ओरखडलं आलं. ती सिंधू तिथेच दारात उभी राहिली. एक माणूस म्हणून तिचे मन झाले की तिने धावत जाऊन त्या मुलाची मदत करावी, त्याचे रक्त पुसावे. पण जसे तिने पाऊल पुढे टाकले तिच्या मेंदूने तिला थांबवलं. नाही सिंधू, हा मीराचा मुलगा आहे. हा त्या विश्वासघाताचे प्रतीक आहे ज्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. सिंधूचे शरीर कापू लागलं. ती अचानक थांबली आणि एक शब्दही न बोलता, त्या मुलाचे वाहते रक्त न पाहता वळून आपल्या खोलीत गेली आणि दरवाजा जोरात बंद केला. स्वयंपाकघरात बसलेला तो 7 वर्षाचा निष्पाप जीव रक्ताने माखलेल्या हाताने बिस्किटाचे तुकडे उचलत होता आणि आपले अश्रू पित होता. तेवढ्यात राजन परत आला. त्याच्याकडे स्वतःची चावी होती, म्हणून त्याने बेल न वाजवता स्वतः दरवाजा उघडला. बाहेर पाऊस पडत होता. छत्री बंद करत जेव्हा राजनने हॉलमध्ये पाऊल टाकले तेव्हा त्याला काहीतरी विचित्र वाटलं. घरात एक भयानक शांतता होती. सिंधू, राहुल, राजनने हाक मारली. काहीच उत्तर मिळालं नाही. तेवढ्यात त्याची नजर स्वयंपाकघराच्या फरशीवर पडली. राजनच्या हातातून छत्री निसटली. फरशीवर काचेचे तुकडे, रक्ताचे थेंब आणि कोपऱ्यात गुडघ्यातून डोके घालून बसलेला राहुल.
तो मुलगा धक्क्याच्या अशा अवस्थेत होता जिथे वेदनेपेक्षा भीती जास्त प्रभावी ठरली होती. राहुल! राजन ओरडत त्याच्याकडे धावला. त्याने मुलाला कडेवर उचललं. राजाने पाहिलं की राहुल थरथरत होता. राजेने लगेच प्रथमोपचार पेटी काढली, राहुलच्या जखमा साफ केल्या आणि पट्टी बांधली. तो मुलगा या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखा बसून राहिला होता. त्याने एकदाही अशी वेदना व्यक्त केली नाही. एका 7 वर्षाच्या मुलाची ही शांतता कोणत्याही किंचाळीपेक्षा जास्त भयानक होती. हे कसं झालं बाला? आणि सिंधू कुठे आहे? राजाने आपल्या थरथरत्या आवाजात विचारलं. राहुलने आपल्या मोठ्या घाबरलेल्या डोळ्याने राजांकडे पाहिलं आणि निर्जीव आवाजात म्हणाला, मला भूक लागली होती. मी ती बरणी फोडली. मी वाईट मुलगा आहे. त्यांना माझा चेहरा बघायचा नाहीये. तुम्ही मला परत पाठवून द्या. राजांचे काळीज फाटले. त्याने राहुलला उराशी धरलं. मुलाला जेवण भरवून झोपवल्यानंतर राजन जड पावलांनी सिंधूच्या खोलीकडे वळला. दरवाजा आतून बंद नव्हता. त्याने धक्का देऊन दरवाजा उघडला. सिंधू खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा पाऊस बघत होती. तिचा चेहरा भावहीन होता. तू माणूस आहेस की दगड सिंधू? राजांच्या आवाजात रागापेक्षा वेदना जास्त होती. तो मुलगा बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि तू तुझ्या खोलीत बसून राहिलीस. तुझा द्वेष हा माझ्याशी आहे. त्या निष्पापाकडून का बदला घेतेस? सिंधू हळूच वळली. तिच्या डोळ्यात कोणताही पश्चाताप नव्हता. निष्पाप? सिंधूच्या ओठांवर एक कडू हास्य उमटलं. तो मुलगा तुझ्यासाठी निष्पाप असेल राजन. माझ्यासाठी तू माझ्या 10 वर्षाच्या विश्वासघाताचा जिवंत पुरावा आहे. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहते, मला मीरासोबत घालवलेल्या तुझ्या रात्री आठवतात. तुला वाटतं की मी त्या मुलाला मिठी मारावी, त्याच्या जखमेवर फुंकर घालावी. तर ऐक राजन, माझ्या स्वतःच्या जखमा इतक्या खोल आहेत की त्यांचे रक्त आजही थांबलेलं नाही. मी त्याची आई नाहीये. माझ्याकडून मातृत्वाची अपेक्षा करू नकोस. पण माणुसकी तर आहे ना? असं राजन ओरडला. माणुसकी तू तेव्हा कुठे सोडली होतीस राजन, जेव्हा तू त्या स्त्रीसोबत होतास? सिंधूचा हा एक प्रश्न राजनला नेहमी निशस्त्र करून टाकत असे. त्या रात्रीनंतर राहुल पूर्णपणे कोलमडला. मानसिक अपघाताचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागला. तो रात्री अंथरुणे ओले करू लागला. झोपेत अचानक ओरडून जागा व्हायचा. काही दिवस अजून गेले. दिवाळीचा सण आला. एरवी राजन आणि सिंधूच्या घरी दिवाळीची रोषणाई पाहण्यासारखी असायची. पण यावेळी घरात अंधार जास्त होता आणि प्रकाश कमी. सणाच्या निमित्ताने राजनचे काही नातेवाईक घरी आले. हॉलमध्ये चहा नाश्त्याचा कार्यक्रम सुरू होता. राहुल आपल्या खोलीत बंद होता. राजनच्या मामाने चहाचा कप ठेवत विचारलं, राजन, ऐकलं आहे की तू तुझ्या एका मित्राच्या अनाथ मुलाला आश्रय दिला आहे. खूप मोलाचे काम केलं आहेस बाळा. कुठे आहे तो? बोलव जरा त्याला. राजन कचरला, पण त्याला राहुलला बाहेर आणावं लागलं. राहुल घाबरलेल्या पावलाने बाहेर आला. अरे वा, खूप छान मुलगा आहे, मामा म्हणाले. पण राजन, आश्चर्याची गोष्ट आहे, याचा चेहरा तुझ्याशी मिळता जुळता आहे. अगदी तुझ्या डोळ्यासारखेच डोळे आहेत याचे. ही एक सामान्य टिप्पणी होती, पण राजन आणि सिंधूसाठी ही एखाद्या बॉम्ब स्फोटासारखं होतं. राजनचा चेहरा पांढरा पडला. सिंधूच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हास्य आलं. तिने चहाची किटली मेजवर ठेवत म्हटलं की अगदी बरोबर मामा, डोळे तर मिळणारच, शेवटी रक्ताचे नातं आहे ना. राजेने सिंधूकडे रागाने पाहिलं, पण तो गप्प राहिला. नातेवाईकांना वाटलं की सिंधू विनोद करत आहे, पण त्या खोलीतील तणाव हा शिखरावर पोहोचला होता. पुढच्या आठवड्यात राहुलच्या शाळेत पालकांची सभा होती. राजनला बँकेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जावं लागलं होतं. राजनने खूप विनवणी केल्यावर सिंधू नाईलाजाने राहुलच्या शाळेत जाण्यात तयार झाली, कारण तिचे महाविद्यालय वाटेतच होते. वर्ग शिक्षिकेने सिंधूलाच आई समजून टेबलावर एक फाईल ठेवली. शिक्षिकेच्या चेहऱ्यावर खोल चिंता होती. मॅडम, राहुल आतल्या आत कुठतोय. तो कुणाशी बोलत नाही, जेवण जेवत नाही. पण सर्वात भयानक गोष्ट ही आहे. शिक्षिकेने चित्रकलेच्या तासाला काढलेली काही चित्र बाहेर काढली. लाल आणि काळ्या रंगाने काढलेली ती चित्रे पाहताच सिंधूचा श्वास रोखला गेला. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा पिंजऱ्यात कैद होता. दुसऱ्यात राग दाखवणारे एक विशाल भयानक काळी सावली होती आणि तिसऱ्यात एक जळणारे घर. मॅडम, मुले अशी चित्र तेव्हाच काढतात जेव्हा ती भयानक भीतीच्या सावटाखाली असतात. मला माफ करा, पण असे वाटते की या मुलाला घरात प्रेम नाही तर भीती मिळत आहे आणि तो प्रचंड नैराश्यत आहे. भीती या एका शब्दाने सिंधूच्या मनात उभा असलेल्या द्वेषाच्या भिंतीला तडा गेला.
काचेच्या तुकड्यामध्ये रक्ताळलेला बसलेला राहुलचा घाबरलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोर फिरला. पण सिंधूने झटकन आपल्या भावनांचा गळा घोटला. मी लक्ष देईन असे पुटपुटत ती लगेच उठली आणि बाहेर पडली. पण त्या दिवशी महाविद्यालयात एकही तास ती नीट घेऊ शकली नाही. नोव्हेंबरची थंडी सुरू झाली होती. त्या रात्री राजन आणि सिंधूमध्ये आत्तापर्यंतचे सर्वात भीषण भांडण झाले. राजन शाळेतील सभेच्या विषयावरून सिंधूला प्रश्न विचारत होता. शिक्षिकेने सांगितलं की राहुल नैराश्यात जगतोय. सिंधू, तू त्याला असे दुर्लक्ष कसे करू शकतेस? राजन ओरडला. मग मी काय करू राजन? त्याची आरती वावळू. सिंधू सुद्धा भडकली. याचा चेहरा मला प्रत्येक क्षणी तुझ्या बेवफाईची आठवण करून देतो. एकतर याला कुठेतरी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवून दे किंवा अनाथ आश्रमात टाकून दे, नाहीतर एक दिवस मी हे घर सोडून निघून जाईल. सिंधूचा आवाज इतका मोठा होता की तो बंद खोल्या भेदून त्या लहान मुलाच्या कानापर्यंत पोहोचला. तो दरवाजा मागे उभा राहून सर्व काही ऐकत होता. राहुल आपल्या जागी थिजला. माझ्यामुळे ताई घरं सोडून जातील. त्या 7 वर्षाच्या मुलाच्या मेंदूने परिस्थितीचे स्वतःच्या हिशोबाने विश्लेषण केलं. त्याला वाटलं की त्याच्यामुळे ते दोघे दुःखी होत आहे. जर तो निघून गेला तर सर्व काही ठीक होईल. रात्रीचे 2 वाजले होते. राजन आणि सिंधू गाढ झोपेत होते. राहुल आपल्या अंथरुणातून उठला. त्याने आपली शाळेची बॅग भरली. आपले 2 जोड कपडे त्यात कोंबले आणि आपल्या आईचा एक फोटो ठेवून बॅगची चैन लावली. त्याने आपले जॅकेट घातले आणि दबक्या पावलांनी घराच्या मुख्य दरवाजाकडे वळाला. त्याने स्टूल ठेवून दरवाजाची कडी उघडली. बाहेर कडाक्याची थंडी आणि दाट धुकं होतं. राहुलने शेवटच्या वेळी त्या घराकडे पाहिलं आणि अंधारात नाहीसा झाला. पुढच्या सकाळी घरात हा कल्लोळ माजला. सकाळी 7 वाजता जेव्हा राजन राहुलला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेला तेव्हा अंथरूण रिकामं होतं. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि बाहेरची थंड हवा आत येत होती. राहुल राहुल राजन वेड्यासारखा संपूर्ण घरात धावला. सिंधू सुद्धा आपल्या झोपेतून जागी होऊन बाहेर आली. काय झालं राजन? सकाळी सकाळी का ओरडतोयस? राहुल घरी नाहीये सिंधू. त्याची बॅग सुद्धा नाहीये. तो निघून गेला. राजन कोसळत सोप्यावर बसला. त्याचे हातपाय कापत होते. सिंधू एका क्षणासाठी सुन्न झाली. निघून गेला म्हणजे काय? तुझे एक 7 वर्षाचं मूल कुठे जाणार? हे तू केलं आहे सिंधू. राजन ओरडला. काल रात्री तुझ्या त्या शब्दाने त्याला घर सोडायला भाग पाडलं. जर माझ्या मुलाला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. राजन लगेच आपल्या कारची चावी घेऊन बाहेर निघाला. सिंधू तिथेच उभे राहिली. सुरुवातीला तिला वाटलं की हे राहुलचे काही नाटक आहे. तो आजूबाजूच्या एखाद्या उद्यानात लपला असेल. पण जसा जसा दिवस चढू लागला आणि राहुलचा काहीच पत्ता लागला नाही तेव्हा सिंधूची अस्वस्थता वाढू लागली. दुपारचे 2 वाजले होते. राजनने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलीस घरी आले होते. न्यूज चॅनलवर मुलाचे अपहरण, मानवी तस्करी आणि अपघाताच्या बातम्या येत होत्या. टीव्हीवर एक बातमी लागली की कशी थंडीत फुटपाथवर कुडकुडल्याने एक बेवारस मुलाचा मृत्यू झाला. ही बातमी पाहून सिंधूच्या हातातील टीव्हीचा रिमोट सुटला. अचानक तिला राहुलचा तो उतरलेला चेहरा, रक्ताळलेला त्याचा पाय आणि त्याची ती भयानक चित्र आठवू लागली. तो मुलगा राजनचा मुलगा जरूर होता, पण त्या बापाच्या पापाची शिक्षा हा मृत्यू होता का? त्या निष्पापाच्या जीवाच्या बदल्यात ती स्वतःचा आत्मसन्मान वाचवू इच्छित होती का? संध्याकाळचे 5 वाजले होते. बाहेर धुके गडद होऊ लागले होते आणि तापमान वेगाने घसरत होते. इतक्याच दिवसात आज पहिल्यांदा सिंधू राजनचा विश्वासघात विसरून फक्त त्या 7 वर्षाच्या मुलाचा विचार करत होती. या जालिम शहराच्या कोणत्या तरी अनोळख्या रस्त्यावर भुकेलेला, तहानलेला आणि घाबरलेला भटकत असेल. सिंधूने आपला कोट घातला आणि कारची चावी घेऊन राहुलला शोधायला बाहेर पडली. संपूर्ण शहर दाट धुक्याच्या पांढऱ्या चादरीत लपेटलं होतं. समोरचं काहीच दिसत नव्हतं. याच निर्दय रस्त्यावर 7 वर्षाचा राहुल सतत चालत होता. त्याला माहीत नव्हतं की तो कुठे चालला आहे. त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत होती. मला खूप लांब जायचं आहे, जेणेकरून त्या ताईंना घर सोडावं लागू नये. त्यांच्या पायात जोडे तर होते, पण पातळ जॅकेट त्या कडाक्याच्या थंडीला रोखण्यास असमर्थ होतं. भुकेमुळे त्याच्या पोटात पीळ पडत होता. चालता चालता तो आनंद विहार बस स्थानकाच्या बाहेरील भागात पोहोचला होता. हा भाग रात्रीच्या वेळी गुन्हेगारांचा अड्डा बनत असे. रस्त्याच्या कडेला एका कचराकुंडीजवळ काही कुत्री भांडत होती. राहुल घाबरून एका जुन्या बंद दुकानाच्या पायरीवर आकसून बसला होता. त्याने आपली छोटी बॅग उघडली आणि थरथर त्या हाताने आपल्या आईचा तो फोटो काढला. मम्मी, मला खूप थंडी वाजते. तो हुंदके देत फोटोशी बोलू लागला. बाबा चांगले आहेत, पण ताईंना मी वाईट वाटतो.
तुम्ही मला तुमच्याकडे बोलावून का घेत नाही? तेवढ्यात तिथून 2 माणसे गेले. त्यांनी फाटके ब्लँकेट पांघरले होते आणि त्यांची चाल अडखळत होती. त्यातील एकाची नजर त्या एकट्या बसलेल्या मुलावर पडली. तो माणूस राहुलकडे वळाला. ए पोरा, इतक्या रात्री इथं काय करतोयस? तुझा बाप कुठे आहे? त्या माणसाने आपल्या तोंडातली विडी जमिनीवर तुटवत विचारले. त्याच्या तोंडात दारूचा दर्प येत होता. राहुल भीतीने मागे सरकला. मला माहीत नाही. त्या माणसाने राहुलचा हात पकडला. चल माझ्यासोबत, मी तुला तुझ्या घरी सोडून देतो. राहुलच्या मनातील सावधगिरीची घंटा वाजली. त्याला आठवले की शाळेत शिक्षकांनी गुड टच आणि बॅड टच व्यतिरिक्त अनोळखी लोकांपासून दूर राहण्याबद्दल शिकवलं होतं. जसं त्या माणसाने राहुलला ओढण्याचा प्रयत्न केला, राहुलने पूर्ण शक्तीने त्या माणसाच्या हातावर आपले दात रुतवले. माणूस वेदनेने ओरडला आणि त्याचा हात ढिला पडला. राहुल तिथून आपला जीव वाचवून धावला. तो धुक्याला आणि अंधाराला भेदत एका बांधकामाधीन इमारतीच्या हद्दीत घुसला. तिथे सिमेंटचे मोठे पाईप ठेवले होते. राहुल एका पाईपच्या आत शिरला आणि गुडघ्यात डोके घालून थरथर कापू लागला. बाहेर मृत्यू उभा होता आणि आत गोठणारी थंडी होती. दुसरीकडे सिंधू आपल्या कारमधून रस्त्यावर राहुलला शोधत होती. ती प्रत्येक उद्यान, बसस्टँड, रेल्वे स्टेशनवर गाडी थांबून लोकांना विचारत होती. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या सिंधूच्या मनात युद्ध सुरू होते. ती स्वतःशी भांडत होती. मी त्याला का शोधते? तो माझ्या सवतीचा मुलगा आहे. पण पुढच्या क्षणी तिच्यातील स्त्री ओरडून उठायची. तो फक्त 7 वर्षाचा आहे सिंधू. जर त्याला काही झालं तर? सिंधूने स्टिअरिंगवर डोकं टिकवलं. तिच्या डोळ्यातून अश्रू हे घळघळले होते. रात्रीचे 10 वाजले होते. पोलीस ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण होतं. राजन एका बाकावर डोके धरून बसला होता आणि तिचे डोळे रडून रडून सुजले होते. तेवढा सिंधू पोलीस ठाण्यात शिरली. राजनने सिंधूकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही. इन्स्पेक्टर साहेब, काही समजलं का? सिंधूने थरथर त्या आवाजात विचारलं. इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व PCR व्हॅन आणि आजूबाजूच्या ठाण्यामध्ये मुलाचा फोटो पाठवला आहे. पण तुम्हाला सत्य माहीत असायला हवं. थंडीच्या दिवसात मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या खूप सक्रिय होतात. जर मुलगा चुकीच्या हातात पडला तर त्याला शोधणं कठीण होईल. हे ऐकून राजन ढसाढसा रडू लागला. माझा मुलगा, तो खूप साधा आहे. त्याला नीट बोलता देखील येत नाही. इन्स्पेक्टरने एका हवालदाराला इशारा केला आणि राजनकडे वळून म्हणाले, सर, आम्ही आनंद विहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे एक CCTV फुटेज काढलं आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. कॉम्प्युटर स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला. दुपारच्या सुमारास राहुल रस्त्याच्या कडेला पायाने चालताना दिसत होता. त्याच्या खांद्यावर ती छोटीशी बॅग होती. अचानक एक भरधाव ट्रक त्याच्या अगदी जवळून गेला. राहुल भीतीने रस्त्यावर पडला. तो रडत उठला. त्याने आपले कपडे झाडले आणि पुन्हा हळूहळू पुढे चालू लागला. स्क्रीनवर त्या छोट्या घाबरलेल्या मुलाला पाहून सिंधूच्या छातीत जणू कोणीतरी खंजीरच खुपसला. फुटेजमध्ये राहुल इतका एकटा, इतका हतबल होता की पाषाणदूचा माणूस सुद्धा वितळला असता. हे मी काय केलं? सिंधूच्या आतून आवाज आला. मी एका अनाथ मुलाला माझ्या पतीच्या गुन्ह्याची शिक्षा दिली. त्या निष्पाप मुलाला जिवंतपणे नरक दिलं. अचानक सिंधूने राजनच्या खांद्यावर हात ठेवला. राजनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. राजन, उठ. सिंधूच्या आवाजात एक विचित्र जिद्द होती. आपण असे हात बांधून बसू शकत नाही. हे फुटेज आनंद विहारच्या दिशेचे आहे. आपण तिथे जाणार आहोत आणि कसाही करून त्याला आपण शोधून काढणार आहोत. राजनचा आपल्या कानावर विश्वास बसला नाही. कालपर्यंत ज्या मुलाचा चेहरा बघणं सुद्धा तिला आवडत नव्हतं, आज ती राहुलसाठी एका सख्या आईप्रमाणे तडफडत होती. पोलीस आणि राजनची कार आनंद विहारच्या बस स्थानकाच्या भागात पोहोचली. रात्रीचे 2 वाजले होते. तापमान 4°C पर्यंत खाली आलं होतं. NGOचे काही लोक सुद्धा पोलिसांच्या मदतीला आले होते. त्याने भागाची विभागणी केली आणि प्रत्येक गल्ली, प्रत्येक कचऱ्याचा ढिगारा, प्रत्येक बंद दुकान शोधायला सुरुवात केली. राहुल बाळा, राहुल बाळा. राजनचा आवाज घुमत होता. सिंधू सुद्धा वेड्यासारखी धावत होती. तिचे कपडे चिखल आणि धुळीने माखले होते, पण तिला स्वतःचं भान नव्हतं. राहुल, मला माफ कर बाळा, एकदा समोर ये, अशी ती साद घालत होती. रात्रीचे 3 वाजले होते. त्या सिमेंटच्या पाईपमध्ये राहुलची प्रकृती सतत बिघडत चालली होती. जीव घेण्यात थंडीने त्याच्या श्वासाला पूर्णपणे जखडलं होतं. त्याचे ओठ निळे पडले होते. थंडी इतकी भयानक होती की आता त्याचे शरीर थरथरणे सुद्धा बंद झाले होते. या गोष्टीचे लक्षण होते की त्याचे लहान शरीर आता हळूहळू हार मानत आहे. त्याचा मेंदू आता बधीर होऊ लागला होता. त्याला वाटत होतं की आई त्याच्या समोर उभी आहे आणि त्याला बोलावत आहे.
मम्मी, ताईने मला रागवलं नाही, मी स्वतः आलो आहे, तुम्ही बाबांना सांगू नका. त्याचा आवाज गळ्यातून बाहेर येत नव्हता. त्याचे डोळे जड होऊन मिटू लागले. त्याच इमारतीबाहेरून सिंधू आणि 2 हवालदार जात होते. तेवढ्यात सिंधूची नजर काटेरी तारांच्या कुंपणावर पडली. तिथे एका तारेत कापडाचा एक छोटा तुकडा अडकलेला होता. सिंधू झटकन थांबली. तिने टॉर्चचा उजेड त्या कापडावर टाकला. हे त्याच जॅकेटचा भाग होता जो राहुलने घातला होता. इन्स्पेक्टर साहेब, इथे या, सिंधू जोरात ओरडली. हवालदाराने टॉर्चचा उजेड आत टाकला. तिथे आत जाण्यासाठी एक छोटा रस्ता होता. तिथून तारा कापलेल्या होत्या. सिंधू एक विचार न करता त्या काटेरी तारांच्या मधून आत घुसली. तिच्या हातांना खोल जखमा झाल्या होत्या. रक्त वाहू लागले, पण सिंधूला वेदनेची कोणतीही जाणीव नव्हती. आत चौकडे विटा सिमेंटचे पाईप ठेवलेले होते. राहुल राहुल, सिंधू प्रत्येक पाईपमध्ये वाकून बघत होती. तेवढ्यात तिची नजर 3ऱ्या पाईपच्या आत गेली आणि ती किंचाळली. राजन, तो इथे आहे. ती गुडघ्यावर सरपटत त्या पाईपच्या आत शिरली. जेव्हा तिने राहुलला स्पर्श केला तेव्हा तिची शुद्ध हरपली. राहुलचे शरीर बर्फासारखे थंड आणि ताठरले होते. त्याचा श्वास इतका मंद होता की तो जिवंत आहे की नाही हे समजत नव्हतं. राहुल, माझ्या बाळा, डोळे उघड. सिंधूच्या आतील ती ममता एका ज्वालामुखीसारखी फुटली. तिने लगेच आपला गरम कोट काढला आणि राहुलच्या थंड शरीरात त्याला गुंडाळले. तिने मुलाला आपल्या उराशी धरले. आपल्या शरीराच्या उष्णतेने ती त्या मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. राजन आणि पोलीस सुद्धा तिथे पोहोचले. राजन आपल्या मुलाची अवस्था पाहून जमिनीवर कोसळला आणि जोरात रडू लागला. रडायची वेळ नाहीये राजन, रुग्णवाहिका बोलवा, याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. ओरडत ते राहुलला उचलून तारामधून रक्ताळलेल्या अवस्थेत बाहेर आले. पोलीस सायरन वाजवत जवळच्या मोठ्या दवाखान्याकडे धावले. मागच्या सीटवर सिंधू राहुलला उराशे कवटाळून बसली होती. ती सतत राहुलचे थंड हातपाय घासून उबदार करत होती. राहुल, डोळे उघड बाळा, प्लीज, असे म्हणत ती वारंवार मुलाची नाडे तपासायची. बघ राहुल, तुझी मम्मी तुझ्या जवळ आहे. राजन तो पुढच्या सीटवर बसला होता. मागे वळून आपल्या पत्नीला बघत होता. ज्या स्त्रीने कालपर्यंत त्या मुलाला घरातून बाहेर काढण्याची शपथ घेतली होती, आज आपला पूर्ण जीव लावून त्या थंड पडलेल्या शरीरात आपला श्वास फुंकण्याची जिद्द करत होती. दवाखान्यात पोहोचताच राहुलला ICU मध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर खोल चिंता होती. अवस्था खूप गंभीर आहे. नाडीचा वेग कमी होतोय. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. आणि ICUचा दरवाजा बंद झाला. बाहेर उभ्या असलेल्या सिंधूच्या हातात तो फोटो होता जो पाईपमध्ये राहुलने आपापल्या हातात घट्ट धरला होता. मीराचा फोटो. सिंधूने त्या फोटोकडे पाहिलं, पण आज तिला मीराचा कोणताही द्वेष नव्हता. आज ती फक्त एक हतबल स्त्री होती जी एका मृत आईकडे तिच्या लेकराची भीक मागत होती. याला तुझ्याकडे बोलावून घेऊ नको ग मीरा, याला माझ्याकडे राहू दे, मी वचन देते, याला कधीच तुझी उणीव भासू देणार नाही, असे म्हणत सिंधूच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू घळघळले. ती फरशीवरच बसली होती. तिचे कपडे चिखलाने आणि रक्ताने माखले होते. काटेरी तारेमुळे सोललेल्या हातातून आताही थोडे थोडे रक्त येत होतं, पण तिने मलमपट्टी करून घेण्यास नकार दिला. सिंधू, किमान तुझ्या हाताचे ड्रेसिंग तरी करून घे, तुला इन्फेक्शन होईल. राजेने चहाचा कप तिच्याकडे वाढवत म्हटलं. सिंधूने चहा घेण्यास नकार दिला. तिने रिकाम्या नजरेने राजनकडे पाहिलं आणि म्हणाली, माझ्या जखमा त्या जखमेसमोर काहीच नाहीत राजन, ज्या मी त्या 7 वर्षाच्या मुलाच्या आत्म्यावर दिल्या आहेत. हे माझं प्रायश्चित आहे. जोपर्यंत माझा मुलगा डोळे उघडत नाही, मी या जागेवरून 1 इंच देखील हलणार नाही. माझा मुलगा. राजांच्या कानात हे शब्द एखाद्या मधुर संगीतासारखे घुमले. ज्या स्त्रीच्या मनात कालपर्यंत द्वेषाचा ज्वालामुखी धगधगत होता, आज तिथे मातृत्वाची एक शीतल नदी वाहत होती. तेवढ्यात ICUचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. सिंधू आणि राजन झटकन त्यांच्याकडे गेले. डॉक्टर, आमचा मुलगा कसा आहे? सिंधूच्या आवाजात एक आईची पूर्ण वेदना सामावली होती. बघा, रात्रभर आम्हा सर्वांचा श्वास अडकला होता. शरीराचे तापमान खूप खाली गेले होते. चांगली बातमी आहे की त्याचे शरीर आता उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याने मृत्यूला हरवला आहे. सिंधूने दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि ढसाढसा रडू लागली. राजेने तिला आपल्या मिठीत घेतलं, पण डॉक्टरांनी गंभीर होत म्हटलं की शारीरिक त्रासापेक्षा तो मानसिक धक्का जास्त आहे. जेव्हा तो थोडा वेळ शुद्धीवर आला तेव्हा तो खूप घाबरलेला होता. तो वारंवार म्हणत होता की भांडण नका करू, मी निघून जाईन. त्याला फक्त औषधाची नाही तर एका सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणाची देखील गरज आहे.
सिंधूचे हृदय पुन्हा एकदा अपराधी भावनेने भरून आलं. मी त्याला बघू शकते का? फक्त 5 मिनिटे, डॉक्टर म्हणाले. हो. सिंधू आयसीयूच्या आत गेली. अंथरुणावर पडलेल्या राहुलला पाहून तिचा श्वास रोखला गेला. त्याच्या लहान शरीरावर अनेक नळ्या लावल्या होत्या. सिंधू हळू त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या लहानसा हात आपल्या हातात घेतला. मी आले आहे बाळा. आता तुला कोणीही कुठे पाठवणार नाही. तुझी आई आली आहे. 3ऱ्या दिवशी राहुलला पूर्णपणे शुद्ध आली. त्याला खाजगी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. राहुलने हळूहळू आपले डोळे उघडले. त्याला समजत नव्हते की तो कुठे आहे. चौकडे पांढऱ्या भिंती होत्या. तेवढे त्याची नजर खुर्चीवर झोपलेल्या सिंधूवर पडली. सिंधू गेल्या 3 दिवसापासून नीट झोपली नव्हती, पण तिला बघताच राहुलच्या मनातील ती भीती पुन्हा जागी झाली. त्याला वाटले की तो पकडला गेला आहे आणि ताई त्याला रागवतील. त्याने भीतीने आपला हात ओढण्याचा प्रयत्न केला. आवाजामुळे सिंधूचे डोळे लगेच उघडले. तिने पाहिले की राहुल जागा झाला आहे आणि घाबरलेल्या डोळ्याने तिच्याकडे बघत आहे. सिंधू लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली. राहुल, राहुल बाळा, तू ठीक आहेस ना? सिंधूने राहुलला विचारलं तर राहुलने अंथरुणाच्या कोपऱ्यात लपण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज अजूनही खूप अशक्त होता. सॉरी ताई, मी जात होतो. जेणेकरून तुम्ही बाबांशी भांडू नका. मला पोलिसांना देऊ नका. मी वाईट मुलगा नाहीये. एका 7 वर्षाच्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून सिंधूचे काळीज फाटलं. तिच्या अहंकाराचा आणि द्वेषाच्या लढाईत सर्वात खोल जखम एका निष्पाप मुलाला लागली होती. सिंधूच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर वाहू लागला. तिने राहुलचे छोटे छोटे हात आपल्या गालाला लावले. नाही माझ्या बाळा, तू वाईट नाहीयेस. वाईट मी आहे, जिने तुला इतकं दुःख दिलं. सिंधू रडत म्हणाली, मला माफ कर बाळा. तुझी काहीच चुकी नव्हती. तू तर माझ्या घरात देवाचं रूप बनून आला होतास, पण मी माणूसच बनू शकले नाही. राहुल चकित होता. त्याने ताईंना कधीही असं रडताना आणि प्रेमाने बोलताना पाहिले नव्हतं. सिंधूने आपल्या साडीच्या पदराने राहुलचे अश्रू पुसले. ऐक राहुल, आजपासून तू मला कधी ताई म्हणणार नाही. आई आहे मी तुझी. तू माझा मुलगा आहेस, माझा जीव आहेस. जर तू पुन्हा मला सोडून जाण्याची गोष्ट केलीस तर मी मरून जाईन. राहुलने सिंधूच्या डोळ्यात पाहिलं. तिथे आता द्वेष नव्हता, ममता होती. मुले खूप निष्पाप असतात. ती मोठ्यांसारख्या वर्षानुवर्षे द्वेष बाळगत नाही. त्यांना फक्त थोडंसं प्रेम हवं असतं. राहुलने हळूच आपले छोटे हात सिंधूच्या गळ्यात टाकले आणि हसत तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी कुठेही जाणार नाही आई. राहुलने कुजबुजत म्हटलं की आई, तो एक शब्द सिंधूसाठी जगातील कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. 10 वर्षाच्या अपत्यहीनतेचे दुःख त्या एका शब्दाने दूर केलं होतं. प्रत्येक जखमेवर एक फुंकर घालतो. जर ते मलम प्रेमाचे असेल. दिल्ली ही थंडी सुखद वसंतात बदलली होती आणि हवामानासोबत राजांचे घर सुद्धा पूर्णपणे बदललं होतं. ज्या घरात कधी शांततेचा भयानक आवाज घुमत असे, आज तिथे खेळण्याचा आवाज आणि एका मुलाचे हसणे घुमत होतं. मानसशास्त्रीय उपचारांनी आणि सिंधूच्या अतोनात प्रेमाने राहुलला एक नवीन आयुष्य दिलं होतं. आज राहुलचा 8वा वाढदिवस होता. संध्याकाळी राहुलचे शाळेतील मित्र आणि त्याची शिक्षिका सुद्धा आली. शिक्षिकेने सिंधूशी हस्तांदोलन करत म्हटलं की मॅडम, तुम्ही राहुलवर जी जादू केली आहे ती खरंच खूप भयानक आहे. तो आता आमच्या वर्गातील सर्वात आनंदी मुलगा आहे. सिंधूने हसत राहुलकडे पाहिलं. जादू मी नाही केली मॅडम, या मुलाने केली आहे. याने मला शिकवलं आहे की मातृत्वाला कोणत्याही रक्ताच्या नात्याची गरज नसते. ते तर मनातून जन्माला येतं. रात्रीचे 10 वाजले होते. पाहुणे गेले होते. सिंधू राहुलच्या खोलीत आली. ही खोली आता गेस्ट रूम नव्हती. याच्या भिंतीवर आता स्पायडरमॅनचे पोस्टर होते. राहुल अंथरुणावर पडला होता आणि हसत होता. आज मजा आली माझ्या हिरोला. सिंधूने तिच्या केसावर हात फिरवत विचारला की खूप मजा आली आई. हा माझा सर्वात चांगला वाढदिवस होता. राहुलने सिंधूचा हात धरला. त्याने आपल्या उशीखाली हात घातला आणि एक पाकिट काढलं. आई, मी तुझ्यासाठी एक रिटर्न गिफ्ट बनवलं आहे. सिंधूने उत्सुकतेने पाकिट उघडलं. त्यात एक चित्रकलेचा कागद होता. सिंधूला आठवलं की ती आधी राहुलने किती भयानक चित्र काढली होती, पण या कागदावरून जे बनवलं होतं ते बघून सिंधूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या कागदावर 3 लोक बनवले होते. एक माणूस, एक स्त्री आणि त्यांचा हात धरलेला एक हसणारा मुलगा. स्त्रीच्या डोक्यावर एक मुकुट होता आणि वर निळ्या रंगाने लिहिलं होतं की माझी सुपर मॉम. मी खरंच तुझी सुपर मॉम आहे का? सिंधूचा गळा दाटून आला होता. डोळ्यातून अश्रू वाहू लागलं होतं. राहुल झटकन उठला आणि सिंधूला घट्ट बिलगला. तुम्ही जगातील सर्वात चांगले आई आहात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. सिंधूने राहुलला घट्ट मिठीत घेतलं. आज पहिल्यांदा तिला पूर्ण झाल्याची जाणीव झाली होती. खोलीच्या दारात उभा असलेला राजन हे सर्व काही बघत होता. अश्रूने त्याची कॉलर भिजली होती. त्याने एक मोठा गुन्हा केला होता, पण आज नियतीने तो गुन्हा धुवून टाकला होता.
राजेने आपले डोळे पुसून हळूच गच्चीवर जाऊन आकाशाकडे पाहिलं. पावसानंतर आकाश अगदी निरभ्र झालं होतं आणि असंख्य तारे लुकलुकत होते. पण एक तारा बाकी सर्वांपेक्षा थोडा जास्त चमकत होता. राजांच्या ओठावर एक समाधानाचे हास्य आलं. ही विचार करत की कदाचित मीरा आकाशातून आपल्या मुलाला सुरक्षित आणि प्रेमळ हातात बघून हसत असेल. धन्यवाद मित्रांनो. ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.